स्वामींना नैवेद्य दाखवलेला आहे. आपली शेवग्याच्या शेंगा आणि थोडीशी डाळीची आमटी, भात आणि चपाती. बस साहेबांनी नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. त्यांची दाढ दुखत आहे. 2-3 दिवस झालं रोज दवाखान्यात जात आहेत, पण आज मात्र मग त्यासाठी मी भाजी सुद्धा तिखट केली नाहीये. आपली जे तेला मिठाचं खारं वांग आपण म्हणतो ना, ती वांग्याची भाजी मी बनवलेली आहे आणि त्यामध्ये तिखट नाही टाकलेलं बिलकुलही. आणि तुम्हाला पूर्ण रेसिपी डिटेलमध्ये दाखवावं म्हटलं, पण ते काय लक्षात नाही राहिलं माझ्या, तर त्यासाठी हे झालेलं आहे. सर्व साहित्य याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे ही. ह्याच पद्धतीनं तुम्ही नुसती फ्रायसुद्धा करू शकता. दोन्ही पद्धतीने केली तरी खूप छान लागते आणि ह्याला लपतप प्रमाणामध्ये केली तरी खूप छान लागते. तेल, मीठ, हळद आणि शेंगदाण्याचा कूट बस. घालायचं असेल तर थोडासा लसूण वगैरे तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. चला, आज कामावून आलं तसं थोडंसं मशीनला पाणी वगैरे लावलं, कपडे वगैरे धुवून झालेत. आता थोडंसं जेवण केलंय आणि दुपारचं थंड थंड थोडंसं टरबूज सुद्धा खाल्लेलं आहे. बाहेर बघा कशी मुलं धिंगाणा करतात. आणि अजून कपडे वाळू घालायचे बाकी आहेत. 4:30 वाजून गेले. तर आल्यावर एवढा कंटाळा येतो ना, काहीच काम करायची इच्छा होत नाही खूप. आणि पण तसं ठेवलं ना तर तसंच पसारा राहतो. आणि असं वाटतं की 3ला 4ला घरी येते. 3ला तर नाही येत माणूस घरी, येतं ज्यावेळेस 2ची शिप असेल त्यावेळेस. पण असं वाटतं की 1-2 तासात किती काम होते. आणि करीतच राहिलं तर होतंय काम, पण आता करीत नाही माणूस, कारण आल्यावर थकून जातं माणूस. काय मिळेल काय माहिती, ड्युटीहून आलं की खूप थकून जातं माणूस. त्यामुळे मग ते काम लवकर उठायचं असतं, आल्यावर पण काम करीत बसायचं असतं. होईना का संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत चालत राहते. असंही संध्याकाळी कोणी पटकन जेवणही करीत नाही आणि पटकन कोणी झोपतही नाही. तिचा अभ्यास असतो 10-11 वाजेपर्यंत. मुलाला यायला वाजतात 10-11. ह्यांची सुट्टी होती 10-10:30 वाजता घरी यायला. मग एकटी काही झोपत नाही, त्यामुळे झोपायला पण 11-11:30 सहज होतात. पण त्यापेक्षा काम करीत करीत बोलत तेवढा वेळ झाला तरी काही वाटत नाही मग. आणि आल्या थोडंसं रिलॅक्स केलं तर थोडंसं मनालाही बरं वाटतं. चला, आता कपडे आवरून घ्यायचेत. आणि ह्यावेळेस ब्रेड आणले होते मी. मुलाला सँडविच भरपूर आवडतात, पण सँडविच काही मला बनवणं झाले नाहीत. का तर कांदे संपले होते आणि बाजारामध्ये येताना रस्त्याला होते पण जरा बारीक होते, म्हणून म्हटलं राहू दे, आपण हे करू, बाजारातूनच आणू. पण बाजारात काही जाणं झालं नाही माझ्यावालं. आणि आज उन्हाळ्याचा प्रॉब्लेम असा झाला आहे की लाईट असते तर पाणी नसते, पाणी असली तर लाईट नसते. अशा प्रॉब्लेममध्ये मशीन लावायची सवय झाली तर प्रतीक्षा मशीन लावते आणि तशीच ठेवते. मग ते कधी होती कधी नाही होत. या 2-4 दिवसांनी हाच प्रॉब्लेम चालू आहे. देवपूजा वगैरे केली होती साहेबांनी, दिसत नाही जास्त केली तिथून, दिसते. चला, कपडे वगैरे काढून घेते. आल्यावर तर मी काही फ्रेश वगैरे होत नाही, काही नाही, तसाच आळस. आज सकाळी डोकं धुतलं होतं तर केससुद्धा ओलेच आहेत. कपडे वगैरे वाळून घेते. साड्यांच्या पिना हरवल्यात, कुठं हरवल्या तर बघायला पण वेळ नाही. पिनसुद्धा लावली नाही. तशीच किराणा भरून ठेवायचा राहिला. अजून 2-3 दिवस झाले किराणा आणलाय, तो सुद्धा भरायचा राहिलाय. आधी कपडे वाळू घालून घेते. आणि हे काम असेच पडतात. मग आल्याच्या नंतर थेटली भांडी मी थोडीशी पालती घातली तर म्हणजे उचलून ठेवले तर बाकीचे भांडी अजून. घर स्वच्छ करायला आलंय, पाड्यासाठी घर स्वच्छ करायला, पण आता नाही करायचंय घर सुद्धा स्वच्छ. बघू नेक्स्ट वीकमध्ये भेटलं थोडंफार टायमिंग तर, नाही तर मग आता पाड्याला पण स्वच्छ करणं होणार नाही. आज मशीनमध्ये थोडेसे कपडे निघले नव्हते. हिनं डबल काय केलं, कालचे आणि आजचे कपडे दोन्ही एकत्र लावले होते, कारण कालचे कपडे मशीनमध्ये तसेच राहिले होते. मशीन लॉक झाल्यावर पटकन हे होत नाही. मग तिनं लाईट पाणी नसल्यामुळे ते राहून गेले. म्हटलं राहू दे आता, कालचे आणि ते दोन्ही सकाळी लवकर लावून टाक. एक्स्ट्राचं लिक्विड वगैरे टाकलं होतं की नाही काय माहित. म्हणजे 2 वेळेच्या कपड्याला 1 वेळेचंच लिक्विड टाकून तिनं तसेच कपडे ठेवले होते वाटतं, तर त्यामुळे कपडे जास्त निघलेले नाहीत. अशा कपड्यांना ना थोडंसं लावून टाकावं लागतं, मस्त मग ते कपडे निघत नाहीत. माझ्या ड्रेसचे तसेच हाल झालेले आहेत. पांढरे कपडे किंवा जे पण हे कपडे आहेत ना, त्याला थोडंसं लिक्विड वगैरे व्यवस्थित टाकलं आणि थोडंसं चोळून घेतलं ना, कपडे एवढे छान निघतात ना.
बऱ्याच दिवस कपडे खूप चांगले निघाले. आधी सुरुवातीला पण आमच्याकडून एवढे कपडे निघले नव्हते व्यवस्थित, पण आता मध्ये मस्त कपडे निघत होते. पुन्हा आज तसेच झालेले आहेत. असं होतं कधी असं कधी तसं. आपल्याकडून पण सुद्धा आपण हाताने धुताना सुद्धा काय करतो, घाई कधी स्वच्छ धुतो, कधी वेडेवाकडे धुवून टाकतो. तर असं कपडे वगैरे काढून घेतले आणि लगेच हे बाहेर वाळून घेतलेले आहेत. मशीन सुद्धा ड्रम क्लीनिंगला आलेली आहे. आता पाणी आलं की मशीन ड्रम क्लीनिंगला टाकायची आहे, कारण आता ह्यावेळेस लिक्विड ते सुद्धा आणलेलं आहे. ह्यावेळेस अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या थोड्या एक्स्ट्राच्या झाल्या. त्यामुळे आपण ज्या म्हणतो ना आपल्याला सामान वगैरे आणायचं होतं ते जास्तीचं झालेलं आहे, ते ह्याच कारणामुळे.